नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान असा तुमच्या आरोग्याला फायदेमंद असा व्हिडिओ घेऊन आलेली आहेत। सध्या आपण बघत आहोत की आपण बाजारात जातो तर सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला भेसळच मिळत आहे। पण आता आपल्याला आपलं आरोग्य स्वतःच चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही काही प्रामुख्याने आपल्या आहारामध्ये बदल केला पाहिजे। तसेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी चा समावेश केला पाहिजे की जेणेकरून तुमचं आरोग्य हे निरोगी राहील। तर आज मी तुमच्यासोबत अगदी अशी सहज मिळणाऱ्या वस्तूंचा व्हिडिओ शेअर करणार आहेत, म्हणजे जवस। जवस हे पहिल्यापासून खात आलेलो आहोत। आपले जुने आजी आजोबा तसेच आपली पूर्ण जुनी पिढी ही जवसाची चटणी ही कायमच आपल्या जेवणामध्ये समावेश असायचा। पण आजकालच्या युगामध्ये घाईघाईच्या जीवनामध्ये आपल्याला चटण्या वगैरे करायलाही वेळ मिळत नाही। तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये अशा काही गोष्टींचा समावेश करा जेणेकरून तुमचं आरोग्य हे निरोगी राहील। तर आज मी तुमच्यासोबत छान अशी जवस याविषयी माहिती शेअर करणार आहे। जवस म्हणजेच कोणी कोणी याला अळशी किंवा फ्लॅक्स सीड्स असेही म्हणतात। तर जवसाविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यातील पोषक घटक, ते खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे होतात, तसेच ते खाल्ल्याने आरोग्याला काय तोटे आहेत आणि ते कोणी खाल्ले पाहिजे कोणी नाही खाल्ले पाहिजे, तसेच ते किती प्रमाणात खाल्ले पाहिजे, या संपूर्ण गोष्टींची माहिती आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जवस म्हणजे कोणी अळशी म्हणतं, कोणी फ्लॅक्सीड्स म्हणतं। हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्सचे समृद्ध असलेले एक सुपरफूड आहे। हे वजन नियंत्रित ठेवते, तसेच हृदय निरोगी ठेवते, पचनक्रिया सुधारते आणि त्वचा केसांचे आरोग्य जपण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते। जवसामधील प्रमुख पोषक घटक काय आहेत तेही आता आपण जाणून घेणार आहोत। नंबर 1, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स म्हणजेच अल्फा लिनोलेनिक ॲसिड, हे भरपूर प्रमाणात असते। नंबर 2, डायटरी फायबर, विद्राव्य आणि अद्रव्य फायबर पोटासाठी उत्तम। नंबर 3, प्रथिने, वनस्पती आधारित चांगल्या दर्जाचे प्रोटीन्स असते। नंबर 4, लिंक्स, शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात। नंबर 5, खनिजे व जीवनसत्वे, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे आणि आहारातील लोह असे भरपूर प्रमाणात असतात। आता आपण जवसाचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत। जवस खाल्ल्याने हृदय निरोगी राहते, पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणास राहण्यास मदत होते। यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हृदय निरोगी ठेवते। जवसातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तदाब नियंत्रित ठेवते। नंबर 2, पचनक्रिया सुधारते। उच्च फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पोट साफ राहण्यास मदत होते। नंबर 3, वजन कमी करण्यास मदत करते। जवस खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही। नंबर 4, रक्तातील साखर नियंत्रित करते। मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास हे उपयुक्त ठरते। नंबर 5, त्वचेसाठी फायदेशीर आहे। यातील पोषक घटक त्वचा तजेलदार आणि निरोगी ठेवते, तसेच हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेमंद आहेत। आता आपण जवस खाण्याची उत्तम वेळ कोणती आहे ते बघणार आहोत। तर सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणात असते, जेवणासोबत तुम्ही हे खाऊ शकता। दिवसातून 1 ते 2 चमचे तुम्हाला जवस खायचे आहे, ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते। खाण्याची योग्य वेळ, सकाळी रिकामी पोटी 1 चमचा जवसाची पूड कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोट साफ राहण्यास मदत होते। आणि जर तुम्हाला तसे खाल्ल्या जात नसेल तर तुम्ही ज्याप्रमाणे जेवण झाल्यावर बडीशेप वगैरे खातात, त्यामध्ये तुम्ही भाजून पण हे जवस घालू शकता आणि ते तुम्ही खाऊ शकता। जेवणावीत जवस भाजून त्याची पूड करून पराठे, भाजी किंवा सॅलडमध्येही तुम्ही मिसळू शकता। दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात ते खाऊ शकता। रात्री झोपताना पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी रात्रीच्या वेळीही जवसाचे सेवन करता येते।
आता तुम्ही जवसाचे प्रमाण हे किती घेऊ शकतात, किती प्रमाणात खाल्ले पाहिजे ते बघू आपण. तर जवसाच्या सेवनासाठी कोणतीही विशिष्ट मात्रा सांगितली नसली तरीही दिवसाला 1 ते 2 मोठे चमचे सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते. एक मोठा चमचा दळलेल्या जवसामध्ये 37 कॅलरी किंवा 2 ग्रॅम पॉलीअनसिड फॅट असते. फॅटी ॲसिडचा समावेश यामध्ये असतो. 0.5 ग्रॅम मोनोॲक्च्युफाईड फॅट आणि 2 ग्रॅम डायटरी फायबर असते. म्हणून तुम्ही दिवसातून 1 ते 2 चमचे याचा वापर करू शकता. आता आपण जवस खाण्याचे तोटे काय आहेत ते बघणार आहोत. जवस हे अतिप्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस, पोटात दुखणे, मळमळ किंवा जुलाब यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच पुरेसे पाणी न प्यायल्याने आतड्यांचे अडथळा निर्माण होतात आणि धोका होऊ शकतो. पचन आणि पोटदुखीच्या समस्याही होऊ शकतात. अतिफायबर जवसामध्ये जास्त प्रमाणात असते, त्यामुळे अचानक जास्त खाल्ल्यास पोटात गॅस किंवा जुलाब होऊ शकता. आतड्यांचा अडथळा म्हणजेच कमी पाणी प्यायल्यास जवस घट्ट होऊन आतड्यांची वाट अडवू शकते. उलट्या व मळमळ. काही जास्त जवसाची पावडर खाल्ल्यास मळमळल्यासारखे वाटते. जर तुमची काही औषधं चालू असेल तर औषधांवरही परिणाम होऊ शकतो. रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत जवसाचे सेवन तुम्ही जर केले किंवा साखरेची पातळी कमी करणाऱ्यांना औषधांचा प्रभाव बदलू शकतो. संप्रेरक म्हणजेच हार्मोन्स बदल. जवसामध्ये फायट्रोजेनिक असते, जे जास्त खाल्ल्यास शरीरातील संप्रेरकांच्या संतुलनावर परिणाम करू शकतो. म्हणून जवस हे अगदी डॉक्टरच्या सल्ल्यानेच खाणे योग्य आहे. ज्यांना कुणाला औषधे चालू असतात त्यांनी हे डॉक्टरच्या सल्ल्याने खाणे अगदी फायदेशीर ठरणार आहेत. आता आपण जवसाचे तोटेही बघितले, पण जवस हे महिलांसाठी अगदी योग्य आहेत का ते बघणार आहोत. ते महिलांसाठी काय करते त्याचा आता आपण बघणार आहोत. मासिक पाळी येणाऱ्या महिलांसाठी जवसाच्या बियांमध्ये आढळणारी पोषक तत्वे तुमच्या इस्ट्रोजेनच्या पातळीवर प्रभाव टाकून हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करू शकतात. बुसे स्पष्ट करतात की लिंक्स हे इस्ट्रोजेनिकसारखे असल्यामुळे ते तुमच्या हार्मोनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. जेव्हा इस्ट्रोजेनची पातळी खूप कमी असते तेव्हा ते तुमच्या शरीरातील अधिक इस्ट्रोजन तयार करण्यास उत्तेजित करू शकते असे म्हटले जाते. म्हणूनच म्हटले जाते जवस हे महिलांच्या आरोग्यासाठी एक गुप्त शस्त्र आहे. तर तुम्ही जवसाचे फायदे बघितले, तोटे बघितले, ते किती प्रमाणात खाल्ले पाहिजे, त्यामधील गुणधर्म बघितले आणि महिलांसाठी ते किती योग्य आहे तेही तुम्ही या व्हिडिओतून संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. तर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघण्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, तसेच फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.